नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्रेश एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरतीमधील सर्वच पदांकरिता उपयुक्त असणारे प्रश्न पाहणार आहोत. तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. प्रश्न क्रमांक पहिला, खालीलपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार आहे? खालीलपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, कार्बन डायऑक्साईड. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2, भीमाशंकर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? भीमाशंकर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, पुणे या जिल्ह्यात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो? खालीलपैकी कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, जस्त. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4, सर्वसाधारण परिस्थितीत लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? सर्वसाधारण परिस्थितीत लोकसभेचा कार्यकाळ हा किती वर्षाचा असतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, 5 वर्षाचा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणते महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण होय? सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणते महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण होय? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, आंबोली. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणत्या गृहाचा अध्यक्ष हा त्या गृहाचा सदस्य नसतो? खालीलपैकी कोणत्या गृहाचा अध्यक्ष हा त्या गृहाचा सदस्य नसतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, राज्यसभा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7, रायगड जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी भात संशोधन केंद्र आहे? रायगड जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भात संशोधन केंद्र आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, कर्जत. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8, जगातील पहिली मोटार कार कोणी निर्माण केलेली आहे? जगातील पहिली मोटार कार कोणी निर्माण केलेली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, कार्ल बेंज. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणत्या रस्त्यावर ओव्हरटेकिंग करण्यास मनाई आहे? खालीलपैकी कोणत्या रस्त्यावर ओव्हरटेकिंग करण्यास मनाई आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, अरुंद पूल. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 10, राष्ट्रीय विधी विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये कुठे आहे? राष्ट्रीय विधी विद्यापीठ हे महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, यापैकी नाही. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्र केसरी पुरस्कार कोणत्या खेळाकरिता दिला जातो? महाराष्ट्र केसरी पुरस्कार खालीलपैकी कोणत्या खेळाकरिता दिला जातो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, कुस्ती या खेळाकरिता. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी कोणता शब्द फारसी भाषेतील आहे? खालीलपैकी कोणता शब्द हा फारसी भाषेतील आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, खाकी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 13, बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय कोणत्या शहरात आहे? बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय कोणत्या शहरात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, नागपूर या शहरात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी कोणती भाषा द्रविडियन गटातील भाषा आहे? खालीलपैकी कोणती भाषा द्रविडियन गटातील भाषा आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, तामिळ. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 15, रामनाथ कोविंद हे भारताचे कितवे राष्ट्रपती होते? रामनाथ कोविंद हे भारताचे खालीलपैकी कितवे राष्ट्रपती होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, 14वे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 16, महाराष्ट्रातील कोणता प्रदेश तलावांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो? महाराष्ट्रातील कोणता प्रदेश हा तलावांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, पूर्व विदर्भ. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 17, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जन्मगाव खालीलपैकी कोणते आहे? राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जन्मगाव खालीलपैकी कोणते आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, यावली. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 18, पानिपत हे शहर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? पानिपत हे शहर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, हरियाणा या राज्यात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 19, अंजीर या पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते? अंजीर या पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी घेतले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, राजेवाडी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 20, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, वैनगंगा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 21, मैकल पर्वतरांगा खालीलपैकी कोणत्या राज्यात आहेत? मैकल ह्या पर्वतरांगा खालीलपैकी कोणत्या राज्यात आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, छत्तीसगड या राज्यात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 22, जागतिक शांतता व आंतरराष्ट्रीय सहकार्य यासाठी भारताने कोणत्या तत्वांचा पुरस्कार केला?
जागतिक शांतता व आंतरराष्ट्रीय सहकार्य यासाठी भारताने कोणत्या तत्वांचा पुरस्कार केला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, पंचशील या तत्वांचा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 23. 1899 मध्ये कोणी राष्ट्रभक्त समूह स्थापन केला? 1899 मध्ये खालीलपैकी कोणी राष्ट्रभक्त समूह स्थापन केला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, वि. सावरकर यांनी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 24. इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते? इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, महात्मा गांधी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 25. राज्य प्रशासकीय लवादाच्या अध्यक्षाची नेमणूक कोण करतात? राज्य प्रशासकीय लवादाच्या अध्यक्षाची नेमणूक कोण करतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, राष्ट्रपती. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 26. खालीलपैकी कोणती घटना दुरुस्ती मुख्यतः पंचायत राज संस्थांशी संबंधित आहे? खालीलपैकी कोणती घटना दुरुस्ती मुख्यतः पंचायत राज संस्थांशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, 73वी घटना दुरुस्ती. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 27. सरहद गांधी या नावाने कोणाला ओळखले जाते? सरहद गांधी या नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, खान अब्दुल गफ्फार खान. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 28. खालीलपैकी कोणत्या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी संबोधले जाते? खालीलपैकी कोणत्या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी संबोधले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, कोयना. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 29. रडार यंत्रणेत कोणत्या लहरींचा वापर केला जातो? रडार यंत्रणेत खालीलपैकी कोणत्या लहरींचा वापर केला जातो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, ध्वनी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 30. प्रौढ व्यक्तींच्या नाडीचे ठोके दर मिनिटास किती इतके असतात? प्रौढ व्यक्तींच्या नाडीचे ठोके दर मिनिटास किती इतके असतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, 72. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 31. महाराष्ट्र राज्यातील महाविद्यालयात किती कौशल्य विकास केंद्रे सुरू केली जाणार आहेत? महाराष्ट्र राज्यातील महाविद्यालयात किती कौशल्य विकास केंद्रे सुरू केली जाणार आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, 100. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 32. भारत एक्सपोसॅट मोहिमेद्वारे खगोलीय घटकावर संशोधन करणारा जगातील कितवा देश ठरला आहे? भारत एक्सपोसॅट मोहिमेद्वारे खगोलीय घटकावर संशोधन करणारा जगातील कितवा देश ठरला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, दुसरा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 33. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाची नुकतीच कोणी पद व गोपनीयतेची शपथ घेतली? महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाची नुकतीच कोणी पद व गोपनीयतेची शपथ घेतली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, रजनीश सेठ. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 34. कोणत्या देशाचा क्रिकेट खेळाडू डेव्हिड वॉर्नरने वन डे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे? खालीलपैकी कोणत्या देशाचा क्रिकेट खेळाडू डेव्हिड वॉर्नरने वन डे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, ऑस्ट्रेलिया या देशाचा खेळाडू. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 35. राज्यातील पहिल्या स्मार्ट कॅफे टॉयलेटची निर्मिती कोणत्या नगर परिषदेने केली आहे? राज्यातील पहिल्या स्मार्ट कॅफे टॉयलेटची निर्मिती कोणत्या नगर परिषदेने केली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, हिंगणघाट या नगर परिषदेने. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 36. मागील 3 वर्षात स्टार्टअपच्या माध्यमातून देशात किती रोजगार निर्मिती झाली आहे? मागील 3 वर्षात स्टार्टअपच्या माध्यमातून देशात किती रोजगार निर्मिती झाली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, 6,15,000. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 37. स्टार्टअपच्या माध्यमातून देशात कोणत्या राज्यात सर्वाधिक रोजगार निर्मिती झाली आहे? स्टार्टअपच्या माध्यमातून देशात खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वाधिक रोजगार निर्मिती झाली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, महाराष्ट्र या राज्यात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 38. 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत देशात किती स्टार्टअपला मान्यता देण्यात आली आहे? 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत देशात किती स्टार्टअपला मान्यता देण्यात आली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 1,14,000. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 39. जपान या देशाला किती रिश्टर तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला आहे? जपान या देशाला किती रिश्टर तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, 7.6. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 40. डिसेंबर 2023 मध्ये देशात एकूण किती लाख कोटीचे जीएसटी संकलन झाले आहे? डिसेंबर 2023 मध्ये देशात एकूण किती लाख कोटीचे जीएसटी संकलन झाले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, 1.64. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 41. दामोदर खोरे विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? दामोदर खोरे विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, एस. सुरेश कुमार.
त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 42. मनरेगा अंतर्गत येणाऱ्या निधीसाठी केंद्र सरकारने कशाची सक्ती केली आहे? मनरेगा अंतर्गत येणाऱ्या निधीसाठी केंद्र सरकारने कशाची सक्ती केली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, आधार कार्ड. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 43. खालीलपैकी कोणता नवरसाचा प्रकार नाही? खालीलपैकी कोणता नवरसाचा प्रकार नाही? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, प्रसाद. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 44. मोहिनी अट्टम हे शास्त्रीय नृत्य कोणत्या राज्यात प्रचलित आहे? मोहिनी अट्टम हे शास्त्रीय नृत्य कोणत्या राज्यात प्रचलित आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, केरळ या राज्यात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 45. दख्खनच्या पठारावर प्रामुख्याने आढळणारी मृदा कोणती? दख्खनच्या पठारावर प्रामुख्याने आढळणारी मृदा कोणती? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, रेगुरू मृदा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 46. त्रिस्तरीय पंचायत राजची संकल्पना कोणत्या समितीने मांडली? त्रिस्तरीय पंचायत राजची संकल्पना खालीलपैकी कोणत्या समितीने मांडली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, बलवंतराय मेहता समिती. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 47. बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणी केली? बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणी केली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, नाना जगन्नाथ शंकर शेठ. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 48. अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशासाठी उच्च न्यायालय कोणते? अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशासाठी उच्च न्यायालय कोणते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, कोलकाता. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 49. कांदे, बटाटे यांना कोंब फुटू नयेत यासाठी कोणत्या किरणांचा मारा करतात? कांदे आणि बटाटे यांना कोंब फुटू नयेत यासाठी कोणत्या किरणांचा मारा करतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, गॅमा किरणांचा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 50. रिश्टर स्केल हे खालीलपैकी कशाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे? रिश्टर स्केल हे खालीलपैकी कशाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, भूकंप. यासाठी मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फ्रेश एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा.